हाय फ्रेंड्स, आज जर बघितलं तर आज खूप मोठा गॅप डाऊन झालेला आहे मार्केटमध्ये. जर निफ्टी ट्रेडर PCR जर बघायचं झालं म्हणजेच आपलं सेंटिमेंट काय सांगताय. आपलं सेंटिमेंट पहिल्यांदा सेंटिमेंट पाहायचं, नंतर चार्ट वगैरे ते सगळं नंतर बघतो आपण. ठीक आहे. चार्ट जर PCRचा पाहिला तर PCR ओपन झाला आहे 47 वरती आणि सस्टेन होऊन आत्ता वरती गेलेला 48 वरती. ठीक आहे, म्हणजे काही चेंज जास्त नाही आहे. पहिली पॉसिबिलिटी काय आहे की मार्केट जाग्यावरती साईडवेज राहू शकतं, ही पहिली पॉसिबिलिटी. ठीक आहे, कारण PCR जास्त असं काही वाढलेला नाही आहे, अबव नथिंगच आहे यामध्ये इन्क्रीजिंग. ठीक आहे, तरी आपण काय समजू शकतो की आज साईडवेज होऊ शकतं, असं एक आपण काय करू शकतो, प्रेडिक्शन करू शकतो. आता आपण पाहूया चार्ट काय सांगतोय. चार्ट ऑलरेडी आपण गॅप डाऊन झालेलो आहे. 720 पॉईंट सध्या आत्ता डाऊन आहे मार्केट. ठीक आहे, यामध्ये होऊ काही शकतं. ठीक आहे, सिम्पल ॲनालिसिस करायचं आहे विदाऊट एनी कन्फ्युजन अँड कन्क्ल्युजन. जर या ठिकाणी बघितलं तर एक आपल्याला आपल्या सेटअपनुसार लावावी लागणार एक वन डेची टाईम फ्रेम. वन डेच्या टाईम फ्रेममध्ये आपलं जर सेंटिमेंट पाहायचं झालं तर इथून एक आपली जी आहे सपोर्ट लाईन अशी जाते. ठीक आहे, अशा प्रकारे. ठीक आहे, आणि जर दुसरी सपोर्ट लाईन म्हणलं तर इथून जाते फायनल सपोर्ट लाईन. ठीक आहे, आता मार्केटमध्ये शोधूया एक सपोर्ट आणि एक रेजिस्टन्स. जर रेजिस्टन्स शोधायचं म्हणलं तर डबल टॉप पॅटर्नची नेकलाईन किंवा एक चांगला रेजिस्टन्स आपण शोधूया. या ठिकाणी मिळतोय आपल्याला एक रेजिस्टन्स. एक्झॅक्टली हा. ठीक आहे, हा आपल्याला मिळाला रेजिस्टन्स. आणि जर सपोर्ट म्हणलं तर हा आपल्याला मिळतो एक सपोर्ट. तर काय होऊ शकतं मित्रांनो आजच्या मार्केटमध्ये. पहिली पॉसिबिलिटी मी सांगितलेली की एक मार्केट काय होऊ शकतं, साईडवेज राहू शकतं. ठीक आहे, जसं की या ठिकाणी मी चॅनल आखतोय याच प्रकारे मार्केट साईडवेज राहू शकतं. आणि ते साईडवेज राहिलेलं आपण कसं ओळखू शकतो तर NSEच्या ऑप्शन चेनमध्ये आपण काय पाहू शकतो आहे, डेटा पाहू शकतो आहे. ठीक आहे, या ठिकाणी असं आपल्याला पाहायला मिळेल किंवा जास्तीत जास्त हा पण चॅनल बनवू शकतो इथपर्यंत. ठीक आहे, तर एवढ्या जागेमध्ये काय होऊ शकतं, मार्केट साईडवेज राहू शकतं. जसं की आत्ता सध्या साईडवेजच चाललेलं आहे. आपण जर पाहिलं की PCRमध्ये काही चेंजेस नाही आहेत म्हणजे साईडवेज, आणि या ठिकाणी चाललं आहे पण साईडवेज. आता या ठिकाणी दुसरी पॉसिबिलिटी काय आहे. ठीक आहे, दुसरी पॉसिबिलिटी जर पाहायची झाली तर या ठिकाणी होऊ शकतं असं की आपल्याला जर एक मिनिट कंटिन्यूअस घेऊ द्या. जर या ठिकाणी व्यवस्थित ॲनालिसिस करायचं जर झालं तर एक आपल्याला या ठिकाणी एक V शेप स्विंग दिसतोय. ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला काय दिसतोय, एक V शेप स्विंग बनताना दिसतोय आणि त्यानंतर एक डबल बॉटम तयार करत आहे. ठीक आहे, तर होऊ काही शकतं या ठिकाणी ही पॉसिबिलिटी होऊ शकते की V शेप स्विंग विथ डबल बॉटम पॅटर्न. अशा प्रकारे काय होऊ शकतं की या ठिकाणी हा जो स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे या स्ट्रॉंग रेजिस्टन्सला मार्केट ब्रेक करू शकतं आहे. पण ते ब्रेक कधी करू शकतं आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. जर PCR 48 वरती जाऊन आलेला आहे. ठीक आहे, आत्ता 48.1 वगैरे काही आहे समथिंग. हा जर PCR 50च्या जर वरती गेला, ठीक आहे, व्यवस्थित लक्षात घ्या, जर 50च्या वरती गेला तर आपण काय म्हणू शकतो की मार्केट काय होऊ शकतं, बुलिश होऊ शकतं. मग त्यावेळी आपली प्राइजेक्शन काय बनते, या ठिकाणी V शेप स्विंग विथ डबल बॉटम. हा तर आखलेलाच आहे, पण जनरली तुम्हाला या ठिकाणी काय शोधायचं आहे, एक डबल बॉटम पॅटर्न, जसं की मी आता या ठिकाणी दाखवलेलं आहे. ठीक आहे,
अशा प्रकारे मार्केट इथपर्यंत जाऊ शकतं. जो गॅप आज गॅप डाऊन झालेला आहे तो गॅप आज मार्केट काय करू शकतं, फिल करू शकतं. ठीक आहे. दुसरं काय होऊ शकतं, या ठिकाणी जेव्हा मार्केट जाईल या ठिकाणी डबल टॉप बनवू शकतं. सॉरी, या ठिकाणी काय करू शकतं, पहिला टॉप त्यानंतर दुसरा टॉप, अशा प्रकारे खाली मोठा डाऊनफॉल देऊ शकतं. आता या ठिकाणी ह्या दोन पॉसिबिलिटी तर सांगितल्या, पण आता पहिली जी पॉसिबिलिटी सांगितली होती मी तुम्हाला की मार्केट साईडवेज राहणार, तर साईडवेज राहणार म्हणजे कशा प्रकारे साईडवेज राहू शकतं की जेव्हा मार्केट या सपोर्टवर येईल त्यावेळी तुम्ही काय करू शकता, एक डबल बॉटम पॅटर्न फाइंड करू शकताय. ठीक आहे. ठीक आहे. जर या ठिकाणी इन्व्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार झाला तर इन्व्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न तुम्ही शोधू शकताय. ठीक आहे. तो सुद्धा एक बुलिश पॅटर्न आहे, असं तुम्ही फाइंड करू शकताय. ठीक आहे. किंवा जर या ठिकाणी गेलं वरच्या साईडला तर तिथं काय करू शकता, डबल टॉप पॅटर्न किंवा एक हेड अँड शोल्डर पॅटर्न तुम्ही शोधू शकताय. कारण काल एक मार्केटचा मोठा मूव्ह झालेला आहे, त्यामुळे पॉसिबिलिटी आहे, लक्षात ठेवा पॉसिबिलिटी आहे की या ठिकाणी याच रेंजमध्ये मार्केट राहू शकतं आणि याच रेंजमध्ये बाय ऑन सपोर्ट सेल ऑन रेजिस्टन्स ही कन्सेप्ट लागू होऊ शकते. म्हणजेच काय की जेव्हा खाली सपोर्टला येईल तेव्हा तुम्ही इथून बाय करू शकता, तुम्हाला छोटंसं टार्गेट मिळू शकतं. वरती गेल्यावरती तुम्ही सेल करू शकता डबल टॉपवरती. ठीक आहे. सॉरी, सेल नाही म्हणू शकत हा शब्द मी, पण तुम्ही ॲनालिसिस करू शकता. ठीक आहे. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर वरच्या ठिकाणी इथून खाली येताना कसं आलेलं आहे, तर एक डबल टॉप बनवूनच आलेलं आहे. ठीक आहे. या ठिकाणी तुम्ही क्लिअरली बघू शकता, यू कॅन वॉच हिअर फर्स्ट टॉप, हा आहे फर्स्ट टॉप आणि हा आहे सेकंड टॉप. ठीक आहे. खाली आलेलं आहे. ठीक आहे. दुसरं जर बघितलं या ठिकाणी इथून कसं वरती गेलेलं आहे, पहिला बॉटम आणि हा सेकंड बॉटम वरती गेलेलं आहे. ठीक आहे. तर हाच दिवस आजचा राहू शकतो. या ठिकाणी बघा, पहिला बॉटम बनलेला आहे, त्यानंतर दुसरा बॉटम बनलेला आहे, इथून आता वरती चाललेलं आहे. या ठिकाणी वरती काय फाइंड करू शकता तुम्ही, हे पण मी तुम्हाला सांगितले की डबल टॉप फाइंड करू शकता. तर आजचा हाच दिवस असू शकतो. ठीक आहे. मोस्ट प्रोबॅबिलिटी की या ठिकाणी बाय ऑन सपोर्ट सेल ऑन रेजिस्टन्स हीच कन्सेप्ट लागू होऊ शकते. ठीक आहे. फक्त ओव्हर ट्रेडिंग करू नका, जी कन्सेप्ट सांगितलेली तीच वर्क होणार आहे. यामध्ये जर बुलिश कन्सेप्ट जर झाली तर काय होऊ शकतं, बेरिश कन्सेप्ट झाली तर काय होऊ शकतं, हे दोन्ही कन्सेप्ट तुम्हाला सांगितलेले आहेत की जर रेजिस्टन्सवरती गेलं तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, 51,700च्या आसपास जर मार्केट गेलं तर त्या ठिकाणी डबल टॉप पॅटर्न शोधायचं आहे, म्हणजे तुमच्या भाषेत आपल्या सगळ्यांच्या इंग्लिश भाषेतला एम. आणि जर 51,400 किंवा 51,300च्या आसपास गेलं तर तुम्हाला एक डब्ल्यू पॅटर्न शोधायचं आहे. एकदम अशी सिम्पल कन्सेप्ट आहे, विदाऊट एनी कन्फ्युजन. एकदम चांगल्या प्रकारे मार्केटला तुम्ही ॲनालिसिस करू शकता. एवढं सेटअप आहे आजचा ट्रेडिंगचा. आजचा लाईव्ह ट्रेडचा व्हिडिओ थोड्या वेळात तुम्हाला येऊन जाईल की आज मी याच सेटअपवरती मी कशा प्रकारे ट्रेड घेतो आहे. ठीक आहे. जो सेटअप तुम्हाला सांगितला तोच सेटअप मी सुद्धा फॉलो करतो. ठीक आहे. त्यावरती ज्यावेळी आपली एंट्री बनेल त्यावेळी काल जसा तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ पाठवलेला आहे ट्रेडिंगचा, तसंच आजसुद्धा डेली आपल्याला आजपासून लाईव्ह ट्रेडिंगचे व्हिडिओ मिळतील. आणि त्याआधी जो आपण मॉर्निंग सेटअप देतो तो माझ्यासोबत तुम्हालासुद्धा चांगला ॲनालिसिस करता यावा यासाठी आपण देतो आहे. तर त्याचा व्यवस्थित मनापासून फायदा घ्या, अभ्यास करा, शिका, नॉलेज घ्या आणि ग्रोथ करा. थँक्यू.